नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीविषयी आपण मोठी अपडेट बघणार आहोत. मोठी नवीन अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, पोलीस भरती दरम्यान एका उमेदवाराचा मृत्यू झालेला आहे. बीडमधील ही पोलीस भरतीची जी दुर्दैवी घटना आहे ती मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. अतिशय जे आहे ती दुःखद बातमी आहे आणि सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आणि नवीन अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे बघा, तर उमेदवाराचं नाव आहे दीपक वावडे. तर पोलीस भरती दरम्यान काय पूर्ण घटनाक्रम झालेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, तर व्हिडिओला आता सुरुवात करूया. बीड पोलीस भरतीची प्रक्रियेदरम्यान एका उमेदवाराचा दुर्दैवी आणि धक्कादायक असा मृत्यू झालेला आहे. 26 वर्षीय उमेदवार दीपक वावडे याची शारीरिक चाचणी दरम्यान धावताना चक्कर येऊन मृत्यू झाला. खाकी वर्दीचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या या तरुणाचा असा करुण अंत झाल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात शोककळा पसरलेली आहे. बघा, तर कशी मृत्यू झालेला आहे या उमेदवाराचा तुम्ही इथं बघू शकता. पोलीस भरती दरम्यान मृत्यू झालेला आहे इथं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तसेच पुढे बघा की जे उमेदवार आहेत ते पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती सांगतो. बघा, तर त्यांनी डिहायड्रेशनमुळे मृत्यू झाला असं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे. ठीक आहे, तसेच पुढे बघा, त्यांना पुढे महत्त्वाची बीडमधील पोलीस भरती दरम्यान 174 पोलीस शिपाई पदांसाठी मैदानी चाचणी सुरू होती आणि त्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मात्र पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. परळी तालुक्यातील एका 26 वर्षीय तरुण उमेदवाराचा मैदानी चाचणी पूर्ण केल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला आहे. दीपक भास्कर वावडे याचे वय 26, राहणार मांडखेल, तालुका परळी, जिल्हा परळी जिल्हा बीड असे या मृत उमेदवाराचे नाव आहे. ठीक आहे, तसेच पुढे बघा मित्रांनो, ही संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद झाली असून धाव पूर्ण केल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले होते. मात्र रुग्णालयात नेत असताना त्याची प्राणज्योत मालवली. पोलीस प्रशासनाने या घटनेची नोंद केली असून उमेदवारांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी असे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी केले आहे. बघा, तसेच नेमका घटनाक्रम काय आहे ती पूर्ण माहिती आपण बघूया. तर पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार भरती प्रक्रियेतील सर्व घटनांचे चित्रीकरण करण्यासाठी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. दीपक वावडे यांच्याबाबत घडलेला संपूर्ण घटनाक्रम CCTVमध्ये कैद झाला असून तो खालीलप्रमाणे आहे. बघा, तर कशा आहे खालीलप्रमाणे. तर दुपारी 12:30 वाजता उमेदवारांना धावण्यात आलेलं आहे. बघा, दीपक याने आपली 1600 मीटरची धाव चाचणी पूर्ण करण्यासाठी यशस्वीरित्या पूर्ण केल्याने थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर त्याने तो फिलिपिंग पॉईंटजवळ, जो फिनिशिंग पॉईंट असतो, फिनिशिंग पॉईंटजवळ असलेल्या मेडिकल रूमकडे तो चालत गेला. तसेच पुढे बघा, त्याच्यावर प्रशासकीय कारवाई काय होणार आहे. बघा, तर या घटनेबाबत मृत उमेदवारांच्या नातेवाईकांना तातडीने माहिती देण्यात आली आणि पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण श्वासोच्छ्वास आल्यानंतर स्पष्ट होईल असे प्रशासनाने कळवले आहे. बघा, पोलीस अधीक्षकांचे आव्हान आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी या दुःखद व्यक्त केले आणि त्यांनी सांगितले की मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना पाणी, जेवण आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांना पुरेशा प्रमाणात आहार आणि पाणी घ्यावे, तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केलेले आहे उमेदवारांना. बघा, जर उमेदवारांना तुम्ही 5 वाजेपासून टायमिंग दिलेला असतो तर 12 आणि 1ला धावायचं काय कारण आहे. बघा, जर तुम्ही सुद्धा म्हणजे 1 वाजता धावले तर तुमचंसुद्धा तर उमेदवारांची झोप झाली नसते, डिहायड्रेशन होतं, म्हणजे त्यांना ॲसिडिटी होते, पुरेशा प्रमाणात झोप नसते आणि तरीसुद्धा त्यांना ग्राउंड धावावं लागतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही 9-10 वाजता ग्राउंड घेतलं तर उमेदवारांना चांगलं होईल आणि ते मध्ये जेवणाची काही सोय नसते. तिथं 9 ते 10 वाजता जर ग्राउंड घेतलं तर सर्व उमेदवारांसाठी चांगलं होईल. एवढीच पोलीस प्रशासनाला विनंती की तुम्ही उमेदवारांचे नुकसान करू नका, त्यांना 12 ते 1 या उन्हामध्ये धावायला लावू नका. ठीक आहे, असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.